सगळ्या गोपिका भगवंताला प्रेम मागत होत्या, भगवंत सुद्धा गोपिकांना प्रेम मागू लागले. तो असणारा प्रसंग फार दिव्य आहे मायबाप. हा जगात अनेक सगळ्यांना आनंद देण्यासाठी प्रगट होतो, आनंद देण्यासाठीच प्रगट झाला मथुरेमध्ये. आणि मथुरेमध्ये प्रगट झालेला म्हणू लागला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंद कोण आहे, यशोदा कोण आहे, सर्वांनी ऐकलं मायबाप. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंद माना. नंदम दधाती ती नंद. हा जो सदैव दुसऱ्याला आनंदी ठेवतो त्याला म्हणायचं नंद. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानतो त्याला म्हणायचं नंद. ज्याची प्रत्येक क्रिया दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आहे त्याला काय म्हणायचं, नंद म्हणायचं मायबाप. आपण बसल्या बसल्या आपल्या वह्या जरा तपासून पहा. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपलं त्या ठिकाणी काय माना, आपला आनंद माना. पण सध्याचा समाज स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे, पण शेजाऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहे. बरं, तुमच्याकडे कसं असेल मला सांगता नाही यायचं. ती वृत्ती बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं कथा कीर्तन आपण श्रवण केले पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद माना आणि कधीतरी दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. गुरुवर्य पाचपोर महाराज एक दृष्टांत फार सुंदर सांगतात. बरं, कोणीतरी एक श्रीमंत व्यक्ती आता तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार होता. सर्व त्याची तीर्थयात्रेची तयारी झाली होती, बॅगा भरल्या होत्या. सकाळी त्याला निघायचं होतं, सकाळ झाली होती, बॅगा गाडीमध्ये टाकल्या होत्या. आणि गाडी गावाच्या जवळ आल्यानंतर त्यानं ड्रायव्हरला सांगितलं, जरा आपण ग्रामदैवताचं दर्शन घेऊ. ग्रामदैवताच्या दर्शनासाठी श्रीमंत व्यक्ती गेले, दर्शन घेऊन बाहेर आले. आणि त्यांच्या गाडीजवळ असे एक वृद्ध बाबा उभे होते. पांढरी शुभ्र त्यांची वाढलेली दाढी, चेहऱ्यावरती आसारा सुरकुत्या, डोक्याला बांधलेलं पागोटं जरा त्या ठिकाणी मळालेलं होतं. अंगावरला शर्ट 4-2 ठिकाणी फाटलेला होता. धोत्राला 4-2 ठिकाणी गाठी मारलेल्या होत्या. आणि ते बाबा असे 2 हात जोडून किलकिल्या नजरेनं त्या श्रीमंत व्यक्तीकडे पाहत होते. श्रीमंत व्यक्तीची आणि बाबाची नजरानजर झाली महाराज. आणि असे श्रीमंत व्यक्ती आता गाडीमध्ये बसले होते. बाबांची नजर श्रीमंत व्यक्तीपासून दूर जातच नव्हती. ड्रायव्हरनं गाडी चालू केली होती. ड्रायव्हरनं गाडी सुरू केल्यानंतर आता ड्रायव्हर गेअर टाकून गाडी पुढे घेणार. इतक्यामध्ये श्रीमंत व्यक्तीनं पुन्हा बाबांकडे पाहिलं. बाबा त्यांच्याकडेच पाहत होते. ड्रायव्हरला सांगितलं, गाडी जरा थांबवा. ते व्यक्तिमत्व खाली उतरलं. त्या बाबांच्या समोर आलं. बाबा, बघतो मी केव्हापासून तुम्ही माझ्याकडेच बघतात, काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे का? त्यावेळेला बाबांनी सांगितलं, मालक, तुमच्या शेतामध्ये हजारो जे मजूर काम करतायत ना, त्याच्यापैकी मी एक आहे हो. आम्ही हजारो तुम्हाला स्मरणामध्ये ठेवू शकतो, पण तुम्ही एकटे आम्हाला 1000 लोकांना कसं स्मरणामध्ये ठेवणार? तुम्ही आम्हाला काम देतात म्हणून आमच्या पोटाला त्या ठिकाणी अन्न भेटतं. तुम्ही आमचे अन्नदाता आहात. बरं बाबा, तुमची आज काय इच्छा आहे सांगा ना. काय नाही मालक, खरं तर 2-2 रुपये साठवून मी काय केलं, 10,000 रुपये माझ्याकडे त्या ठिकाणी जमा आहे. पण आता माझ्या मुलीचा विवाह आहे आणि त्या मुलीच्या विवाहासाठी मला आणखीन 10,000 रुपयाची गरज आहे. मालक, ह्या ग्रामदेवतेच्या समोर तुम्हाला सांगतो, तुमच्या शेतामध्ये काम करून व्याजासकट तुमचं मी परत करेल हो. फक्त माझी आजची गरज भागवा. आणि बाबांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. प्रसंग आपण ऐकतोय ना महाराज. ग्रामदैवतेच्या समोर चाललेला हा प्रसंग आहे. बाबांच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. श्रीमंत व्यक्ती बाबांकडे पाहत होते. काय करतील आता श्रीमंत व्यक्ती, बाबा विचार करत होते. आणि इतक्यामध्ये श्रीमंत व्यक्तीनं आपल्या खिशामध्ये हात घातला. तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या श्रीमंताच्या खिशामध्ये 50,000चा बंडल होता. त्याने तो बंडल घेतला आणि बाबांच्या हातामध्ये दिला. बाबा, 10 काय मागता? हे 50 घ्या. मालक, एवढे मला नको, एवढे मी व्याजासकट परत करू शकत नाही, मला फक्त 10च पाहिजे. बाबा, परत बोलीची भाषा करू नका, व्याजाची भाषा करू नका. अहो, तुमची मुलगी काय आणि माझी मुलगी काय, मुलगीच आहे ना. हे 50,000 घ्या आणि तिथं थाटामाटामध्ये विवाह संपन्न करा. ज्या बाबांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत होते मायबाप, त्या बाबांच्या चेहऱ्यावरती आता हळूहळू प्रसन्नता दिसू लागली. बाबांचा चेहरा प्रसन्न झाला आणि आता बाबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. आणि त्या बाबांनी श्रीमंत व्यक्तीचं दर्शन घेतलं. आणि अशा श्रीमंत व्यक्तीला बाबा म्हणत होते, मालक, आयुष्यभर तुमचे उपकार मी विसरणार नाही. आणि प्रसन्न वदनानं बाबा आता निघून गेले. श्रीमंत व्यक्ती गाडीमध्ये बसले होते. महाराज ऐका, सर्वजण गाडीमध्ये बसले. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली होती. कुठं जायचं होतं त्यांना? कुठं जायचं होतं त्यांना? तीर्थयात्रा करण्यासाठी जायचं होतं, भगवत दर्शनासाठी जायचं होतं. आणि असे श्रीमंत व्यक्ती ज्या वेळेला गाडीमध्ये बसले, ड्रायव्हरनं गाडी विमानतळाच्या दिशेनं घेतल्यानंतर श्रीमंत व्यक्तीनं सांगितलं, गाडी आपल्याला आता घरी घ्यायची.
ड्रायव्हरनं श्रीमंत व्यक्तीला विचारलं, म्हणे तुम्हाला तर तीर्थयात्रा करण्यासाठी जायचं ना. आणि मग श्रीमंत व्यक्तीचे उद्गार सर्वांनी ऐका महाराज. श्रीमंत व्यक्ती म्हणू लागले, अरे हजारो किलोमीटरचा प्रवास करून, हजारो रुपयाचा खर्च करून मला ज्याच्या दर्शनासाठी जायचं होतं त्याचं दर्शन मला त्या बाबांच्या प्रसन्नतेमध्ये प्राप्त झालं. बस माझं दर्शन मला त्या ठिकाणी भगवंतानं त्या बाबांच्या रूपानं दिलं. महाराज, कधीतरी दुसऱ्याच्या दुःखी चेहऱ्यावरती आपण आनंद आणण्याचा काय करा, प्रयत्न करा. शेजाऱ्याची मुलं जर फी नसल्यामुळं जर घरी जर राहत असेल, आपण काहीतरी उपकार करा. अरे कदाचित त्यांना पुस्तकं घेण्याची क्षमता नसेल तर आपण त्यांच्यावरती काय करा, उपकार करा. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. हे आपण आपल्या जीवनामध्ये आणखी तुकोबाराने सूत्र सांगितलं. पुण्य ते पर उपकार, पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजा यासी. म्हणून सदैव दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तो भगवंत आपल्याला केव्हा दुःखी ठेवणार नाही महाराज, हे सर्वांनी लक्षात ठेवा. नंदम ददातीति नंद. हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये जो आपला आनंद मानतो त्याला म्हटलं जातं नंद.